मला कळतच नाहीये नक्की या घरात काय चालू आहे। यापूर्वी अशी कधी लपवाछुपी झाली नाही। एवढी मोठी गोष्ट लपवलीस, तेही अशा वेळी, अशा प्रसंगी। आणि ज्योती, तुला हे सगळं माहित होतं तरी तू मला अंधारात ठेवलंस। आई अगं, मला काहीच माहित नव्हतं। मला हे सगळं काल कळलं। अगं, प्रीतीताई त्या स्वराजला भेटायला गेली होती आणि त्या स्वराजने सोन्याच्या बांगड्या भेट म्हणून तिला दिल्या आणि तिने आनंदाने घेतल्या पण। हे सगळं मला काल कळलं ग। आई एक मिनिट थांब। प्रीतीताई, हे शोधत होतीस ना घरभर? हे आणि आई अगं, मी तुला काल सांगितलं नाही याचं कारण मला वाटलं प्रीतीताई येऊन आपल्या सगळ्यांना सांगणार ही गोष्ट। माझ्या माघारी एवढ्या गोष्टी घडत होत्या आणि मला कळलं पण नाही। ते काही म्हणून मीच कुठेतरी कमी पडते असं वाटायला लागलंय मला। आई प्लीज असं काही बोलू नकोस। प्रीती, मला एवढंच सांग, तू या लग्नाला तयार कशी झालीस? कालपर्यंत त्यांना फासावर लटकायची भाषा करत होतीस आणि आज त्यांच्या घरची सून व्हायला तयार झालीस। हे असं बघणं झालं का प्रीती? प्लीज शांत हो आणि माझं ऐकून घे। हे बघ, तू जे काही बोलतेस ना ते बरोबर आहे, पण आई मी सुद्धा विचार केला। आई, मला असं वाटतं की मी सुद्धा अजून किती काळ असं रडत बसायला हवं नाही का? म्हणजे मी या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघायला पाहिजे म्हणून तुम्ही सगळे इतके प्रयत्न करत होता, पण काही केल्या मी ते विसरूच शकत नव्हते। मग आता जर मी स्वतःहून प्रयत्न करत असेन हे सगळं विसरायला तर माझं काय चुकलं? आई, मी थकली आहे तोच विचार करून। मला या सगळ्यातून बाहेर पडायचं होतं म्हणून मी स्वराजला लग्नासाठी हो म्हणाले। बरं, ते जाऊ दे। जीवाला घोर लावून घेऊ नकोस। मला सांग, काय ठरवलंयस? बाहेर ते लोक उभे आहेत ना, काय सांगायचं त्यांना? आई, मी खूप प्रयत्न करते या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायचं। सुजय आणि दादा गेल्यापासून असा एकही दिवस गेला नाहीये तेव्हा मला रडायला नाही आले।